नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक सांस्कृतिक काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. कल्याण पश्चिमच्या व्यापारी भागात 22 तास वीज खंडित. संतप्त व्यापाऱ्यांच्या महावितरणाविरोधात बंद. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पाठपुराव्यानंतर काम झाले सुरू. कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुष्पराज हॉटेल मार्गे परिसरातील व्यापारी भाग गुरुवार सायंकाळपासून तब्बल 22 तास अंधारात बुडाला होता. वीज वाहिनीतील अचानक झालेल्या बिघाडामुळे गुरुवारी संध्याकाळी वीज पुरवठा खंडित झाला आणि शुक्रवारी दुपारचे 3 वाजले तरीही वीज पुरवठा सुरू झाला नव्हता. ऐन सणासुदीच्या काळात वीज पुरवठा बंद राहिल्याने व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी अचानक दुकाने बंद ठेवून आपला रोष व्यक्त केला. मात्र माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महावितरण, केडीएमसी आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर वीज वाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. ऐन गणेशोत्सवाच्या काळात हा वीज पुरवठा खंडित झाल्याने येथील व्यापारी वर्गाने एकत्र येत आपली दुकाने बंद ठेवून महावितरणाच्या कारभाराविरोधात निषेध नोंदवला होता. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की दरवर्षी लाखो करोडो रुपयांची वीज बिले भरूनही महावितरणाकडून योग्य सेवा मिळत नाही. प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जाते, त्यामुळे आम्हाला तोटा सोसावा लागतो. सणासुदीच्या काळात दुकानदारांना विक्रीतून मोठी कमाई अपेक्षित असते, मात्र सलग 22 तास वीज पुरवठा बंद राहिल्याने व्यवहार ठप्प झाले. काही व्यापाऱ्यांच्या दुकानातील मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तूंनाही फटका बसला. व्यापाऱ्यांनी महावितरणावर थेट निष्काळजीपणाचा आरोप केला. नरेंद्र पवारांची तातडीची धाव आणि प्रश्न सुटला. दरम्यान कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीज वाहिनीची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. इतकेच नाही तर नरेंद्र पवार यांनी यावेळी महावितरणाच्या तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत सांगितले की व्यापारी वर्ग वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे वीज बिले भरत आहे, मात्र महावितरणाकडून त्यांना अशा प्रकारे दिली जाणारी वागणूक अत्यंत चुकीची आहे. दरवर्षी करोडो रुपयांची बिले नियमित भरूनही व्यापाऱ्यांना मूलभूत सेवा देण्यात महावितरण अपयशी ठरत असून हे अत्यंत गंभीर असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यावर नवीन वीज वाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदण्यासाठी आम्ही केडीएमसी प्रशासनाकडे 5 महिन्यांपूर्वी अर्ज केला आहे, मात्र त्यांच्याकडून अद्यापही परवानगी मिळाली नसल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी पवार यांना सांगितले. त्यावर पवार यांनी केडीएमसी शहर अभियंता आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून महावितरणाला तातडीने ही परवानगी देण्यास सांगितले. तसेच पवार यांनी वाहतूक पोलिसांशीही संपर्क साधून ही गंभीर समस्या समजावून सांगत हे काम होऊ देण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. व्यापारी वर्गाच्या या आक्रमक भूमिकेमुळे माजी आमदारांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणाने तत्काळ मनुष्यबळ आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पाठवले. दुपारनंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पुढील काही तासांमध्येच हा वीज पुरवठा सुरळीत होईल असे महावितरणाकडून सांगण्यात आले. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात व्यापारी वर्गाने पुकारलेले हे बंद आंदोलन मागे घेण्याची विनंतीही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यापारी वर्गाला केली. त्यानुसार काम सुरू झाल्याचे दिसून येताच व्यापारी वर्गानेही पवार यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आपला बंद मागे घेतला आणि आपापली दुकाने पुन्हा उघडली. तुम्हाला भविष्यात त्रास होणार नाही, कायमस्वरूपी परमनंट पुढला काढत आहे म्हणून आम्ही आता व्यापाऱ्यांना शांतता राहायचं आवाहन करून हा बंद आम्ही पुन्हा मागे घेतो. व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद. गणपतीचा एवढा मोठा उत्सव चालू आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 20 तास गेले 20 तास झाले या भागातली व्यापाऱ्यांची लाईट गेलेली आहे. ती जी केबलचा जो प्रॉब्लेम आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून या प्रॉब्लेमला सामोरे जात आहे. कधी कधी केबल फॉल्ट होतोय, 4-4 तास 8-8 तास लाईट जायची आणि आज तर मोठी हाईक झालं आहे की जवळजवळ 20 तास झाले सतत 20 तास लाईट नव्हती. व्यापाऱ्यांनी बंद पुकारता मी व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपण आपला बंद मागे घ्यावा. आता तातडीने मी स्वतः जागेवर उभं राहून MSEB, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ट्रॅफिक, पोलीस या सगळ्यांशी बोलणं केलं आणि तातडीने केबल क्रॉस करण्याचं जे काम होतं ती परवानगी घेतली आणि तिने आता क्रॉस करण्याचं काम जवळजवळ निम्मं झालेलं आहे. थोड्या वेळामध्ये काय केबलचं काम पूर्ण होईल आणि लाईट ही आपली पूर्ण होईल अशा प्रकारची ग्वाही MSEB वाल्यांनी दिलेली आहे. पण भविष्यामध्ये अशा प्रकारची अडचण ही होणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आज व्यापारी कमर्शियल लाईटचं बिल भरतात. एक व्यापारी ॲव्हरेज 3 लाख रुपये दर वर्षाला भरत असतं आणि केबल टाकायचं काम किती बाकी आहे, तो 2 लाख 2.5 लाखाचं काम केवळ बाकी आहे. हे केवळ एका दुकानाने तर काय जरी त्याचं बिल नाही भरलं आणि काम केलं तरी देखील ते काम होऊ शकतं. इतकं रेव्हेन्यू MSEBला या व्यापाऱ्यांकडून होत असतो.
जवळजवळ 3.5 ते 4 करोड रुपये दर वर्षाला या 150 ते 200 व्यापाऱ्यांकडे रेव्हेन्यू जनरेट होतो, पण तरी देखील MSCB दुर्लक्ष करते. अशा प्रकारची खंत सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि ही काय चांगली गोष्ट नाही आहे. मी MSCBला देखील आवाहन करतो की हा टेम्पररी सोल्युशन झालेलं आहे, पण परमनंट सोल्युशन तातडीने जो निधी लागेल तो निधी, तुम्हाला काय गरज पडेल तर मी तुम्हाला सरकारकडनं निधी आणून देण्याकरता मदत करेल. पोलीस प्रशासन, कॉर्पोरेशन प्रशासन यांच्याकडनं काय अडचण असेल तर ती देखील मी आज जशी दूर केली तशी भविष्यात पूर्ण करेल. त्यामुळे व्यापाऱ्यांना मी आवाहन करतो की आपण आपलं बंद आंदोलन मागे घ्यावं, कारण आज आमचा गणपतीचा मोठा उत्सव आहे, नवरात्र सुरू होतो आहे, दिवाळी उत्सव सुरू होतो आहे. त्या पार्श्वभूमीवरती व्यापाऱ्यांना अशा प्रकारे त्रास होणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. म्हणून मी व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण आपलं बंद मागे घ्यावं. व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.